भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हम्म. हे नातं वैचारिक नातं आहे आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी एक नवी क्रांती केलेली आहे हम्म. आणि विचार सोडून गेलेल्या उभाठाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना बाजूला करून हिंदुत्वाच्या नात्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे म्हणून आम्ही सरकारी आणलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार होतं त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली. जसे बिहारमध्ये नितीश कुमारांनी शिंदे साहेबांच्या अनेक योजना तिकडं राबवलेल्या आहेत आणि तिथेही यश मिळालं. इथं जसं लाडके बहिणीचं होतं तसंही होतं. आणि ज्यावेळेस बिहारचा निकाल आला त्यावेळेस सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीरपणे एनडीएचा घटक पक्ष म्हणून अमित भाई शहांचं आणि भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे. आणि त्याच संदर्भानं दिल्लीमध्ये अमित भाईंची भेट होती आणि शेवटी दोन आमची युती आहे, महायुती आहे, एनडीएचा घटक पक्ष म्हणून नेहमी काहीतरी संवाद असला पाहिजे ह्या अर्थानं अमित शहा साहेबांसोबत शिंदे साहेबांची नेहमी बैठक होत असती, भेट होत असती आणि ज्या पद्धतीनं हा वाद निर्माण करायचा किंवा उभा आहे असं दाखवायचा प्रयत्न काही लोकांनी विरोधकांनी सुरू केलाय त्यात काही तथ्य नाही. शिंदे साहेबांना प्रश्न पत्रकारांनी केला की ते तुम्ही कुरबुरी घेऊन गेलाय का, काय तक्रारी घेऊन गेलाय का? त्याच्यावर शिंदे साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की मी कुरबुरी करणारा, तक्रारी करणारा कार्यकर्ता नाही, तर मी लढणारा कार्यकर्ता आहे. आणि ते मागच्या काही वर्षापासून शिंदे साहेबांनी दाखवून दिलेला आहे. आणि याचा अर्थ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्ये काही संवाद आहे असा अजिबात होत नाही. मुंबईमधले देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे प्रमुख हे सगळेजण सक्षम आहेत, समर्थ आहेत स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सोडवण्यासाठी.